नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 5वी विषय परिसर अभ्यास भाग 2 या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 1 इतिहास म्हणजे काय या पाठाविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत. यातील पहिला मुद्दा आहे इतिहास. भूतकाळातील घटनांचे ज्ञान करून देणारे शास्त्र म्हणजेच इतिहास. मुलांनो, गेल्या वर्षी 4थीमध्ये तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आणि त्यांचे स्वराज्य स्थापनेचे कार्य यांचा अभ्यास केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे होते. त्यांच्या आईचे नाव जिजाबाई होते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला. या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहेत. यांचा तुम्ही अभ्यास केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापूर्वीचा काळ म्हणजेच आजपासून सुमारे 400 वर्षापूर्वीचा काळ. यालाच आपण 400 वर्ष जुना किंवा 400 वर्षापूर्वी होऊन गेलेला काळ असेही म्हणू शकतो. भूतकाळातील घटनांची नोंद व अभ्यास म्हणजेच इतिहास. मुलांनो, आपण आपल्या व्यवहाराच्या सोयीसाठी काळाचे 3 भाग केले आहेत. यातील पहिला भाग आहे भूतकाळ, दुसरा वर्तमान काळ, तिसरा भविष्य काळ. आपण आपल्या नकळतपणे काळाची मोजणी करत असतो. आता पहिला भूतकाळ आहे. भूतकाळ म्हणजे निघून गेलेला क्षण असतो. दुसरा वर्तमान काळ. वर्तमान काळ हा आत्ताचा चालू क्षण असतो. तर तिसरा आहे भविष्य काळ. हा अजून यायचा असतो. तर आपण दररोज आपल्या मनामध्ये आपल्या नकळतपणे काळाची मोजणी करतो. म्हणजेच काय करतो, भूतकाळ निघून गेलेल्या क्षणाविषयी सांगण्यासाठी आपण काल, थोड्या वेळापूर्वी, गेल्या वर्षी यासारखे शब्द वापरतो. तर दुसऱ्या वर्तमान काळाविषयी सांगण्यासाठी म्हणजे चालू क्षणाविषयी सांगण्यासाठी आपण आज, आत्ता, यावर्षी यासारखे शब्द वापरतो. तर तिसरा भविष्यकाळ. भविष्यकाळ हा आणखीन यायचा असतो. अशा येणाऱ्या क्षणाविषयी सांगण्यासाठी आपण थोड्या वेळानंतर, उद्या, पुढच्या वर्षी यासारखे शब्द वापरतो. म्हणजेच आपण काय करतो, काळाची मोजणी करत असतो. आणखीन एक उदाहरण पहा. आपण बोलताना असं म्हणतो की गेल्या वर्षी मी 4थीला होतो, यावर्षी मी 5वीला आहे आणि पुढच्या वर्षी मी 6वीला जाणार आहे. असे बोलतो. म्हणजेच आपण काय करतो, काळाची मोजणी करत असतो. भूतकाळात अनेक घटना घडून गेलेल्या असतात. उदाहरणार्थ, तुमचे आजचे वय वर्ष 10 वर्ष असेल तर तुमच्या जन्माची घटना 10 वर्षापूर्वीच घडलेली आहे. म्हणजेच ती भूतकाळातली आहे. आणि आजचे वय वर्ष तुमचे 10 वर्ष आहे. म्हणजेच तो तुमचा काय असेल, वर्तमान काळ. आणि आणखीन 10 वर्षांनी तुम्ही 20 वर्षाचे असणार आहात. तो तुमचा काय असेल, भविष्य काळ. म्हणजेच आपल्या जन्मापासून ते आजपर्यंतचा जो काळ असतो तो आपल्या म्हणजेच एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यातील भूतकाळ असतो. इतिहासातील सर्व घटना भूतकाळातील असतात, घडून गेलेल्या असतात. अशा घडून गेलेल्या घटनांची नोंद इतिहासामध्ये असते. भूतकाळात घडलेल्या घटना समजून घेण्याच्या शास्त्रालाच इतिहास असे म्हणतात. दुसरा मुद्दा आहे इतिहासाची शास्त्रीय पद्धत. मुलांनो, 3री-4थीच्या परिसर अभ्यास या विषयाच्या पुस्तकामध्ये तुम्हाला शास्त्रांची ओळख झाली आहे. इतिहास हे सुद्धा काय आहे, एक शास्त्रच आहे. तर प्रत्येक शास्त्रांचं वैशिष्ट्य कोणतं असते, वेगवेगळ्या कोणताही पुरावा प्रत्यक्ष प्रयोगांच्या कसोट्यावर पुन्हा पुन्हा तपासून पाहता येणं हे शास्त्रांचं वैशिष्ट्य असते.
तर मग शास्त्रीय पद्धत कशाला म्हणतात? प्रत्येक पुरावा वेगवेगळ्या कसोट्यांवर तपासून तो विश्वास ठेवण्याजोगा आहे की नाही हे ठरवण्याच्या पद्धतीलाच शास्त्रीय पद्धत असे म्हणतात. मुलांनो, आपल्या लहानपणीच्या सर्वच गोष्टी आपल्याला आठवत नसतात. मग आपल्या लहानपणीच्या ज्या गमती जमती असतात ते आपल्याला आपल्या घरातील आजी आजोबा, आई वडील सांगत असतात. मग एकच गोष्ट जर 2 व्यक्तींनी सांगितली तर त्यामध्ये आपल्याला वेगळेपणा दिसून येतो. मग अशा वेळेस आपल्याला असं वाटते की कोणाचं बरोबर असेल. मग आपण सांगितलेल्या गोष्टींची बारकाईने तपासणी करावी लागते. मुलांनो, इतिहास हे एक शास्त्र आहे. जे इतिहासाला सुद्धा एक शास्त्र आहे असं म्हटलं जाते. कारण भूतकाळात घडलेल्या घटना पुन्हा जशाच तशा घडवून आणता येणं शक्य नसते. कारण भूतकाळात घडलेल्या घटना परत परत आपण घडवून आणू शकतो का? आणू शकत नाही. असे असले तरी इतिहास मांडण्याची पद्धत इतर शास्त्रांपेक्षा वेगळी आहे. म्हणजेच पुरावा शोधण्यासाठी, तपासण्यासाठी आणि जुळवण्यासाठी शास्त्रीय पद्धतीचाच उपयोग केला जातो. आणि जर आवश्यकता असेल तर इतर शास्त्रांची मदत घेतली जाते. इतिहास कल्पना करून कल्पनेच्या आधारे लिहिला जात नाही, म्हणून इतिहास हे एक शास्त्र आहे असे म्हटले जाते. तिसरा मुद्दा आहे इतिहासाची साधने. प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी ही सर्व प्राचीन वस्तू, भांडी, शिल्पे, नाणी, ग्रंथ, हस्तलिखिते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा, कहाण्या, ओव्या, लोकगीते ही सर्व काय आहेत? इतिहासाची साधने आहेत. तर या इतिहासाच्या साधनांचे 3 प्रकार आहेत. यातील पहिला भौतिक साधने, दुसरा लिखित साधने आणि तिसरा मौखिक साधने. तर भौतिक साधने कोणती आहेत? प्राचीन वस्तू, वास्तू, शिल्पे, भांडी, नाणी ही सर्व भौतिक साधने आहेत. तर दुसरा लिखित साधनामध्ये कोणते येतात? ग्रंथ, हस्तलिखिते ही काय आहेत? लिखित साधने आहेत. आणि तिसरा मौखिक साधने. मौखिक साधनामध्ये कथा, कहाण्या, लोकगीते, लोकांच्या स्मरणात असलेल्या कथा ही सर्व काय आहेत? मौखिक साधने आहेत. तर भूतकाळात नेमके काय आणि कसे घडले याचा शोध घेण्यासाठी या इतिहासाच्या साधनामधून मिळणारे जे पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या खरेखोटेपणाची कसून तपासणी केली जाते. आणि जे पुरावे कसोटीला उतरतील त्या पुराव्यांच्या आधारे भूतकाळातील घटना क्रमवार जुळवून इतिहासाची मांडणी केली जाते. आणि हीच काय आहे? इतिहासाची शास्त्रीय पद्धत. इतिहास आणि आपण. मुलांनो, शास्त्रांच्या अभ्यासामुळे आपल्याला अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतात. उदाहरणार्थ पर्यावरण शास्त्र. तर पर्यावरण शास्त्रामध्ये कोणता अभ्यास केला जातो? पर्यावरणाची हानी, प्रदूषण यासारखे प्रश्न आणि त्यावरचे उपाय याचा अभ्यास पर्यावरण शास्त्रामध्ये केला जातो. तसेच प्रत्येक शास्त्र आपापल्या विषयांचा अभ्यास करते. मग इतिहासामध्ये भूतकाळातील घटनांचा अभ्यास केला जातो. इतिहासातील सर्व घटना भूतकाळातील घडून गेलेल्या असतात. माणसाच्या व्यक्तिगत किंवा सामूहिक कृतीच्या परिणामातून मानवी समाजाच्या प्रगतीसाठी पोषक किंवा हानिकारक वातावरण निर्माण होत असते. उदाहरणार्थ एखाद्या गावातील लोकांमध्ये जर एकजूट असेल तर त्या गावाचा विकास उत्तम रीतीने होतो. जर काही कारणामुळे गावातील लोकांमध्ये जर एकजूट नसेल तर त्या गावाच्या विकासामध्ये अडथळे निर्माण होतात. आता भूतकाळातील मानवी समाजाचे विचार, कृती आणि कृतींचे परिणाम यांचा शोध घेऊन अनेक प्रश्नांची उत्तरे इतिहास शोधत असतो. इतिहासाच्या अभ्यासामुळे आपल्याला
आपल्या मानवी समाजाच्या प्रगतीसाठी इष्ट काय आणि अनिष्ट काय यांचा अभ्यास करणे शक्य होते. जर आपण वर्तमान काळात चांगले वागलो तर आपला भविष्यकाळ चांगला होऊ शकतो. म्हणजे वर्तमान काळात आपण कसे वागले तर भविष्यकाळ आपला चांगला होईल, हे सुद्धा आपल्याला इतिहासाच्या अभ्यासातून समजते. त्यानंतर भूतकाळात होऊन गेलेल्या अनेक थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळवून देण्याचे कामसुद्धा इतिहास करतो. म्हणजे इतिहासामुळेच आपल्याला थोर व्यक्तींच्या चरित्रातून स्फूर्ती आणि प्रेरणा मिळते. तसेच इतिहासामुळे आपली आणि इतर संस्कृती यांच्यात झालेली जी देवाणघेवाण आहे आणि मानवी संस्कृतीच्या विकासाची जी वाटचाल आपल्याला समजते. प्रत्येक गावाचा, जिल्ह्याचा, राज्याचा, देशाचा असा स्वतंत्र इतिहास असतो. तसेच पृथ्वीवरील डोंगर, जलाशय, प्राणीसृष्टी, माणूस या सर्वांचा सुद्धा स्वतंत्र इतिहास असतो. भूतकाळ आणि भविष्यकाळ. मुलांनो, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ हे विविध घटनांच्या अखंड साखळीने जोडलेले असतात. म्हणजे उदाहरणार्थ, आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. तर आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारतीयांना स्वातंत्र्य लढा द्यावा लागला. म्हणजेच स्वातंत्र्यप्राप्ती ही घटना स्वातंत्र्य लढा या कृतीचा परिणाम आहे. म्हणजे आपल्या आसपास घडणाऱ्या अनेक घटना अशा पद्धतीने आपण पूर्वी केलेल्या कृतीशी जोडलेल्या असतात. त्यामुळे आपल्याला हेही कळते की पूर्वी म्हणजेच भूतकाळातील कृतीवर आपला भविष्यकाळ अवलंबून असतो. इतिहासाच्या अभ्यासातून आपण हेच शिकतो. उदाहरणार्थ, फार पूर्वीच्या काळी मानवाने आसपासच्या परिसरात उपलब्ध असलेल्या साहित्यातून हत्यारे निर्माण करण्याची कला आत्मसात केली. अग्नीचा वापर कसा करावा हे शिकून घेतले आणि त्यानंतर त्या मानवाने पुढे चाकाचा शोध लावला. म्हणजे पुढच्या पिढ्यांनी अशा गोष्टीमध्ये भर घातली. मानवाच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासाच्या जोडीनेच तंत्रज्ञानही विकसित होत गेले. तर ही प्रक्रिया अजूनही अखंडपणे सुरूच आहे. म्हणजेच भूतकाळातील शोधांच्या आधारानेच पुढचे नवनवीन शोध लावणे शक्य असते. तर अशा प्रकारे आज आपण इतिहास म्हणजे काय या पाठाविषयी माहिती पाहिली आहे.